बातमी बारामतीमधून आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढतायत। यावेळी भाषण करताना अजितदादांनी अनेक मुद्द्यांना हात घातलाय। लोकसभेला गंमत केली नाही तर तुमची जम्मत होईल असं अजित पवार यांनी म्हटलंय। तसंच यावेळी बोलताना अजित पवारांनी शरद पवार आणि प्रतिभा पवारांवरती भाष्य केलंय। विविध मुद्द्यांवरती बोलताना मी ज्यांना पद दिली तेच माझ्या विरोधात गेले असा आरोपही अजितदादांनी केलाय। थोडंसं लोकसभेला काहीतरी गंमत केली, परंतु ठीक आहे, मी आता त्याचं काढत नाही। आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल। मी खोटं नाही सांगत, तुमच्या लक्षात येत नाही। काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल। परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही। साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही। त्याच्यानंतर कोण बघणार आहे याचा विचार करा। तुम्हाला बारामतीकरांना सांगतो, मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या बाहेर? आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काय कळलं। जर एक मिनिट जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी। त्यानं वाटोळ केलं बारामतीचं, ही फार बाद झालेला आहे। आता ह्याच्या हातात बारामती ठेवली तर फार बारामतीची ही वाटच लावेल असं काही असतं तर गोष्ट राजेश बरोबर आहे ना? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।